उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बनवणार आहे मसाला खिचडी आणि तीही मूग डाळीची। ह्या वाटीने 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि 4 वाटी तांदूळासाठी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि ती धुवून छान एकत्र करून धुवून यातील पाणी निथळवून घेतलेले आहे। तर 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं कुकर मध्ये। यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं, एक तेजपत्ता, चिमूटभर मीठ, 8-10 लसूणच्या पाकळ्या कापून घेतलेल्या त्या घालायच्या, चिमूटभर हिंग, एक हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली, 8-10 कढीपत्त्याची पाने थोडे तुकडे करून घालायचे हाताने याप्रमाणे। कांदा बारीक कापून घेतलेला, मोठा कांदा घेतलेला आहे। कांदा तेलावर कलर बदलेपर्यंत परतवून घ्यायचा। एका वाटीमध्ये पाव चमचा हळद घालायची, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा लाल मिरची पावडर। आपण ऑलरेडी हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे यामध्ये मी लाल मिरची पावडर पाऊण चमचा घालते आणि आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची। आता हा कांदा थोडा परतवून झालेला आहे, यामध्ये शेंगदाणे घालायचे आवडीनुसार कमी जास्त आणि आता हे शेंगदाणेही ह्या कांद्यामध्ये थोडे परतवून घ्यायचे। आता यामध्ये तयार करून घेतलेली पेस्ट घालायची मसाल्यांची आणि आता ही पेस्टही मसाल्यांमध्ये कांद्यामध्ये छान परतवून घ्यायची 1 मिनिटापर्यंत। मसाला तेलावर छान परतवून झाल्यावर यावर थोडी कोथिंबीर घालायची, 2 लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेले ते घालायचे, हिरवा ओला वाटाणा 1 वाटी घालते आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो थोडा मऊ झाला पाहिजे। टोमॅटो मऊ झाला की यामध्ये धुवून घेतलेले मूग डाळ आणि तांदूळ घालायचे। तांदूळ घातल्यावर चवीनुसार मीठ घालायचं, कोथिंबीर आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे तांदूळ आणि डाळ मसाल्यामध्ये छान मिक्स झाले पाहिजे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं। कुकरची फक्त 1 शिटी काढून ही खिचडी कुकरमध्ये आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे। कुकरची वाफ निघाल्यावर आपण बघू शकता मस्त अशी ही मूग डाळीची खिचडी बनवून तयार झालेली आहे। यावर कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सर्व करायची।